आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नवी मुंबईतील वाशी आणि सानपाडा रेल्वे स्थानकादरम्यान एका इनोवा कारच्या डब्यातून एका माणसाचा हात बाहेर लटकत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे। सानपाडा आणि वाशी रेल्वे स्थानकादरम्यानच्या सर्व्हिस रोडवर चालणाऱ्या इनोवा कारमध्ये एका व्यक्तीचा हात लटकलेला मागून येणाऱ्या वाहनावरील नागरिकांना दिसला। त्यानंतर मागून येणाऱ्या दुसऱ्या चालकाने त्याचा व्हिडिओ बनवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला। व्हिडिओमध्ये लटकलेल्या हाताकडे पाहून व्हिडिओ बनवणारा व्यक्ती म्हणत होता, असे दिसते की हा एखाद्या मृत व्यक्तीचा मृतदेह आहे किंवा कोणीतरी त्याची हत्या करून गाडीत ठेवला असावा। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तात्काळ कारवाईला लागले। दरम्यान पोलिसांनी तपासाची चक्र गतिमान करत सोमवारी संध्याकाळी 6:45च्या सुमारास हा व्हिडिओ चित्रित करण्यात आल्याची माहिती समोर आली आणि रात्री 8:30च्या सुमारास पोलिसांनी मुंबईतील घाटकोपर परिसरात पकडली। यामध्ये पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये धक्कादायक कारण समोर आलं। कारमध्ये बसलेले 3 तरुण त्यांच्या लॅपटॉप ब्रँडच्या प्रमोशनशी संबंधित एक रील बनवत असल्याचं पुढे आलं आहे। गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय लांडगे यांनी याबाबत अधिक माहिती देत सांगितले की तिघेही तरुण मुंबईचे रहिवासी आहेत आणि ते एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी नवी मुंबईत आले होते। त्याने हा व्हिडिओ त्याच ठिकाणी शूट केला। आम्ही त्याला ताब्यात घेतलं, त्याची चौकशी केली आणि सर्व तथ्यांची पुष्टी केली। तपासात काही संशयास्पद आढळलं नाही। पोलिसांनी त्याने बनवलेले सर्व व्हिडिओ जप्त केले आणि त्याची चौकशी केली। या प्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात केस दाखल केली आहे। तरुणांनी रीलसाठी सिनेसेटिव्ह गोष्टी करून शहरात भीतीचे वातावरण तयार करू नये, असे आवाहन नवी मुंबई पोलीसचे एसीपी अजय कुमार लांडगे यांनी केले। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।